रिक्षावाल्याने हाईवेवर आई ट्रकवाले कधी सुराना नाही आयच्या. गुजरात में आई ने તમે શું કર્યું? ગુજરાત में આવીને શું કર્યું? મેં કચ્છ ઘૂમ્યું. हे बघा यांच्या तिघांनी बोचा लावून चालवतात आणि त्याचा बापाचा रोड आहे. अँड आफ्टर दॅट वेलकम टू महाराष्ट्र पोरांनो. मंडळी, प्रत्येक प्रवासाचा एक शेवट असतो, पण काही रस्ते असे असतात जे संपल्यानंतरही मनातून कधी जात नाहीत. आज गुजरात राईडचा शेवटचा मोठा दिवस. मांडवीपासून थेट मुंबई जवळपास 650 किलोमीटरचा हा प्रवास आणि पुढचे 12 तास फक्त मी, माझी बाईक आणि हे अंतहीन हायवेज. सकाळी मांडवी मागे सोडलं, पण मन अजूनही त्या शांत समुद्र किनाऱ्यांमध्ये, सनसेटमध्ये, रोड टू हेवनमध्ये आणि सुंदर क्षणांमध्ये अडकलं होतं. मध्ये अहमदाबादला मावशीच्या घरी थोडा वेळ थांबलो. लांब प्रवासात अशी माणसं भेटली की थकवा पण काही काळासाठी हरवून जातो. पण आता पुन्हा एकदा हेल्मेट घालून रस्त्यावर उतरण्याची वेळ आली होती. कारण ते म्हणतात ना की प्रत्येक रायडरला माहिती असतं, घरी परतण्याचा प्रवास हा नेहमी थोडा इमोशनलच असतो. आजचा दिवस फक्त ही राईड नाही, तर हा पूर्ण प्रवास एकदा मनात जागण्याचा हा दिवस आहे. तर आजचा प्रवास आहे मोरबी म्हणजे कच्छपासून मुंबईपर्यंत किंवा ठाण्यापर्यंत असं बोलू शकतो. 750 किलोमीटरचा आजचा पूर्ण स्ट्रेच आहे. 12 तास लागणार आहे असं बोलतायत. सगळी पॅकिंग वगैरे मी प्रॉपर केलेली आहे, चेन पण ल्यूब केलेली आहे. चला मग आता निघूया 12 तासाच्या प्रवासावर. 750 किलोमीटर. ओके, चला मित्रांनो, सुरू झालेली आहे आपली सुंदर राईड. सुंदर सकाळ आहे, सुंदर. खरं बोललं तर क्लिअर वेदर आहे, मस्त. काही टेन्शन नाही, पाऊस वगैरे काही हे नाही. सुंदर नदी पण आहे बाजूला. टाइम झाला तर 9:15. आता मोरबीवरून अहमदाबाद हायवे थ्रू आम्ही जाणार आहे. तर अहमदाबाद हायवे थ्रू प्रॉपर वडोदरा क्रॉस करून सुरत मार्गे घरी. पूर्ण जॅकेट बिकेट पूर्ण मदत धुळीने मारलेलं आहे. काही प्रॉब्लेम नाही, कारण धूळ वगैरे सगळे पाण्याने निघून जाईल. पण या आठवणी आहेत जे मी घेऊन चाललोय इकडून गुजरातच्या राईड मधून, फॉर एव्हर असणार आहेत माझ्याबरोबर आणि तुमच्या बरोबरही. तर मंडळी, मी हे विंडशील्ड एक्सटेंडर जे लावलेलं आहे ना, त्याच्यामुळे आय थिंक मला असं वाटतंय मला भरपूर फायदा झालेला आहे असं वाटतंय मला. कारण की एअर ब्लो जो येतो ना, असं मी असं वरती उभं राहतो ना, एकदम जोरात एअर बोलतोय आणि एक्सटेंडर लावल्यानंतर खूप फायदा झालाय. आय थिंक मला माझा कॉन्फिडन्स पण वाढला आहे का, म्हणजे 100-120 वर जाऊन पण मला असं वाटत नाही मी 120 वर आहे प्रॉपर. आहे बघा. अरे यार पोरांनो, कसे आहेत रे. पहिले लेफ्ट टर्न मारतो, नंतर इंडिकेटर देतो. आता बोललो ना तो सी, असे असतात लोक. क्या बोलेगा, देख रहा है. हो, मौसम है सुहाना, रास्ता है मंजाना, नहीं रास्ता है मस्ताना. इकडे आलोय मी. ऑन द वे मला दिसतंय सर जडेजा फूड कोर्ट. सर जडेजा आपले त्यांचं फूड कोर्ट वाटतं इकडे. वाव. ओहो मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे, सगळेच म्हणत असं. चला मग, चांगला रोड चाललेला आहे एकदम छान पैकी. आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करा व्हिडिओ. यार प्लीज शेअर करा व्हिडिओ. भाई झेब्रा क्रॉसिंग चाललेले आहे. झेब्रांच्या जागी म्हशी आहेत, म्हशी आपल्या. मित्रांनो, रोड एकदम मस्त स्मूथ आणि क्लिअर, एकदम मस्त. तो धांगध्रा आणि अहमदाबादवाला जो कच्छ अहमदाबादवाला हायवे आहे, कच्छ टू अहमदाबाद, हा जो येताना आता हा जो स्ट्रेट लागतो, कंटिन्युअसली मी क्रुझिंग करतो. प्रॉपर मस्त, प्रॉपर आहे, काही प्रॉब्लेम नाही. रोडच्या पॅरलली मस्त ट्रेन येताना आणि जाताना दिसते प्रॉपर. काय बात आहे. आता ही ट्रेन मूव्ह होते, असं वाटतं की स्टडी आहे, पण नाही, मूव्ह होते पुढे हळूहळू चालली आहे. चलो भाई लो, किती वाजले आता? 1 मिनिट, 10:30 वाजलेले आहेत. आता 1.5 तास झालेला आहे आणि अराउंड 120 किलोमीटर मी चाललेलो आहे 1.5 तासामध्ये. पॉसिबल आहे, पॉसिबल है एकदम.
तर चला मग आता पुढे गाठूया. अहमदाबादवरून 40 किलोमीटर आहे इकडून. अहमदाबाद आल्यानंतर राईट मारणार आहोत ऑलमोस्ट. आता इकडे किती 26 किलोमीटर मधून राईट दिसतंय, म्हणजे ऑलमोस्ट आता अहमदाबाद हायवे संपणार आहे. मग आपला बरोडा हायवे साठी सुरू करूया. सगळे हायवे होपफुली चांगले असतील, रोड चांगले असतील ना, राईड करण्यासाठी भरपूर मजा येते. भरपूर ऑफ रोडिंगला पण मजा येते, बट छोट्या पॅचमध्ये कंटिन्युअसली 15-20 किलोमीटर असेल ना, मग तो वैताग येतो. तर मंडळी अहमदाबादला पोहोचलेलो आहे. मेमरी कार्ड फुल झाल्यामुळे थांबावं लागलं आणि आता मेमरी कार्ड चेंज केला आहे मी. आणि आता अहमदाबादवरून राईट मारून वडोदरा हायवे करून सुरत मार्गे निघू. आता राहिला आहे 8 तास दाखवत आहेत. वाजले आहेत 11:15, म्हणजे 1.5 तासात मी अहमदाबादला पोहोचलेलो आहे. आता मित्रांनो अजूनपर्यंत मी सिटीमध्येच आहे. सिटी रोड चालू आहेत. तर थोडंसं ट्रॅफिक आहे आणि थोडंसं पाणी पण साचलेलं आहे. एकदा फटाफट सिटी म्हणून बाहेर पडूया. आता थोडीशी भूक लागत चाललेली आहे, कारण की सकाळी थोडासा नाश्ता काय करायला भेटला नाही. चहा कॉफी पिऊन निघाले. तर बघूया काहीतरी डायरेक्ट लंच करूया. तर इकडून गीतचं घर फक्त किती 10 मिनिटावरच आहे अहमदाबादवरून. जसं मी बोललेलो जायच्या टायमाला भेटलं नव्हतं जायला, तर यायच्या टायमाला जर आलो आहे तर जाऊनच येऊ लगेच. आणि मावशीकडेच काहीतरी खाऊन घेऊया, तसंही भूक लागली आहे. चला. हे आहेत आमचे भाऊ. निघालो पहिले उसका फोटो निघालो बोकने मला. तर मित्रांनो आलेलो आहे मी मावशीच्या घरी आणि माझा भाऊ आहे माझ्याबरोबर मंदार. तर मंदार इकडचा लोकलच आहे राहायला अहमदाबाद मध्येच. न्यू महीना हाँ कुछ गुजराती में बोलने से ગુજરાતીમાં તો શું તમે બધું ફરી આવ્યા છો, હવે તો બીજું તો શું કહેવાય. ગુજરાતમાં આવીને તમે શું કર્યું? गुजरात में आईनं શું કર્યું મેં કચ્છ ઘૂમ્યું. इकडचं कसं आहे मंदार म्हणजे फिरण्यासाठी आणि अहमदाबाद वगैरे चांगलं आहे. अहमदाबाद अभी रिसेंटली बहुत सही हो गया कैफे लाइफ के लिए. प्लस रात की नाइट लाइफ है पूरी यहाँ पे. हाईवेज पे पूरा अलग अलग टाइप का खाने पीने के लिए बहुत फेमस है. ओके प्लस अब ज्यादा से ज्यादा स्पोर्ट्स कार्स के लिए फेमस हो चुका है. Okay. तुमको सारी कार्स दिखने मिल जाए यहाँ पे A to Z. एकदा येऊया मग इकडे अहमदाबाद मध्ये राहण्यासाठी. एकदा फुल नाईटला एकदा बघूया. आणि माझी मावशी तिकडे आहे. हा ही माझी मावशी आहे, सक्की मावशी. म्हणजे आम्ही ना माझ्या म्हणजे लहान जेव्हा मी लहान बाळ होतो ना, मला पूर्ण मावशीने सांभाळलेलं आहे बाळ असताना पूर्ण. मावशीने मस्त आता मेथीचे पराठे बनवले चहा बरोबर. हा खाऊया मग थोडा वेळ खाऊया आणि बोलूया जरा घरी. अभी जसा आया वहां से लेफ्ट मार के निकलो ना. चला निघतो मी आता. चल मावशी येतो. चल भेटू आपण. चलो चला मग मित्रांनो झालेलं आहे. इकडे थांबलो मी, बरं वाटतं मावशीशी बोलून वगैरे. तर निघूया मग आता इकडून. 1 तास तिकडे मी स्पेंड केला आहे प्रॉपर. आता वाजले आहेत 1:26. 1:30 वाजलेला आहे. 450 किलोमीटर आता अजून बाकी आहेत आणि 9 तास 32 मिनिटं दाखवतोय. एस्टिमेटेड अराउंड टाइम 10:40 PM. तर चला फटाफट कव्हर करूया. असं काय सिनेमॅटिक घेण्यासारखं आता ऑन द वे काहीच नाही. मोस्ट प्रॉब्ली रॉ फोटोज आपण घेणार आहे. जर काय वाटलं तर घेऊ, अदरवाईज तुम्हाला असे रॉ व्हिडिओज किती एस्टिमेटेड टाइम लागतोय अहमदाबादवरून मुंबईला येण्यासाठी ते तुम्हाला कळेल. अर्बन चॉकलेट NH48 लागेल आपल्याला. NH48 इज मुंबई दिल्ली हायवे. चला इकडून राईट मारल्यावर दर्बन चौकडी आणि अहमदाबाद साठी पुढे, आणि इकडून लेफ्ट मारला वडोदरा. आपल्याला वडोदरावरून सुरतला जायचं आहे, सुरत वरून घरी. मग चला वडोदराच्या दिशेने. थोडंसं झोपेसारखं वाटतंय म्हणजे असं डोळ्याच्या आपोआप बंद होतं. मग जरा 5 मिनिटं थांबूया. बटर पावडर आहे बॉटलमध्ये घेतो, जरा मिक्स करतो. थोडीशी एनर्जी डाऊन झाली असेल मे बी म्हणून असेल, कारण की झोपलो तर पूर्ण होतो मी. कधी असं वाटलं ना तुम्हाला झोप येते, मी थांबतो. गेट एनर्जी बॅग अँड देन गो. 3-4 पॅकेट टाकतो बरोबर आणि मग बनवतो. तर भाई आमच्या बाजूला येत आहे. अहमदाबादवरून वापीला चाललंय भाई आमची नवीन स्प्लेंडर घेऊन. 5 तास दाखवतात वापीला, पण बोलतात 8-9 वाजतील. बरोबर आहे. बहुत राइडर तो मैं फॉलो करके रखा हूँ. हाँ क्या ये वाला चैनल है मेरा. नहीं बोला अगले महीने तो हिंदी में डालूंगा, अभी मराठी में है. चलो मिलते हैं. मस्त फ्रेश वाटला आता. म्हणजे कधी असं वाटलं ना एक्झॉस्टिंग, जरा ब्रेक घेणं जरुरी आहे. मस्त मी गेटोरेट वगैरे पिला. आता खाल्लं नाही, आता खायचं मन होतं. पुढे जर वाटलं तर परत थांबीन इलेक्ट्रो पावडर भरून ठेवलंय की थोडं पुढे पियायला. आता नको, आता पुढे जाऊया हळूहळू. मित्रांनो 2:15 झाले आहेत. पेट्रोल जरा संपलेलं आहे. पेट्रोल भरून घेऊया पहिले, सर्वात पहिले. जी तामिळनाडू 4 आहे हे वापी. 250 किलोमीटर कम्प्लीट केलेले आहेत मी अशा प्रकारे आजचे. तर राहिले 408 किलोमीटर मला दिसत आहे आता. बाकी ते एवढेच आहेत. फुल कर दो, फुल कर दो. 94.1 है यहाँ पे. फुल 16 रुपये स्वस्त है आपल्याकडे. सॉरी 12 रुपये स्वस्त. हाँ जी सर, सब ठीक है. कितने कपड़े देती है? एवरेज 25 से 30 देती है. देती है. आते हो तुम लोग 80 में भी आते हो. भगाएंगे तो कम करेगी. चलो भाई लोग
भरूच टोल वे वेलकम्स यू. चला फटाफट आपण कव्हर करूया वडोदरा ते भरूच. आता मित्रांनो हा मेजर वाला ब्रिज हा वाला ब्रिज परत आलेला आहे जो ड्रोन शॉट मागच्या वेळेला मी काढलेला एकदा परत बघून घ्या त्याला. तर हा आय थिंक 2 किलोमीटरचा ब्रिज आहे. हा ओल्ड ब्रिज वाटतोय आणि तो वाला बनलाय तो नवीन आहे. त्याला सस्पेन्शन का लावला काय माहित. अंकलेश्वरला पोहोचलेलो आहे आता आणि वाजले 4. 380 किलोमीटर कम्प्लीट झालेले आहेत. 4 वाजले. आता राहिले आता 270 किलोमीटर. ऑइल पडलंय टू रिस्की. सांभाळून चालवाय गाडी. इकडे पूर्ण ऑइल दिसतंय पूर्ण. हे बघ सगळे माती टाकून ठेवले. बच गया भाई मैं तो फुल स्पीड में था. वापी 170 160 वापी 160 यार. एक्सप्रेस वे पे अगर बाईक अलाव होती तो क्याही बात होता. जे मला 9 तास दिसत होते ना अहमदाबादवरून ते 7 तासात मी आलो असतो आणि माझ्यासाठी तर 5 तासात पटापट आलो असतो. कोणी नाही. आवरचा एक्सप्रेस वे भाई. हॉटेल फाउंटन यार हे सेम आमचं काश्मीराचं हॉटेल फाउंटन असतं तर क्याही बात होती. मला फोटो काढायचा माझ्या बरोबर. अंकल सर यहाँ से निकालो. यहाँ से इधर आ बेटा. इधर खड़ो बस. ऐसा उल्टा. हाँ क्या. चलो बाय बाय. तो लहान मुला लांबून गेला आणि बोलला मला फोटो काढते. चलो भाई. अंकलला बोलला अंकल फोटो निकालणार. आय होप तो इन्स्पिरेशन बनले मी त्या मुलाला. तिकडे डोसा खाल्ला मी. मला भूक लागली आणि मला निकॅमही काढले. जरा पाय खूप दुखायला लागले. आता जरा फ्री वाटतंय. बघूया आता इथे फरक पडतो का. चहा पिऊया थोडा. चहाचा ब्रेक घेऊया जरा आणि मग क्लीन करूया मस्त प्रॉपर. भाई ब्युटिफुल सनसेट दिसते. ब्युटिफुल. मला तर खूप शांत वाटतं अशा म्हणजे एकदम ब्युटिफुल म्हणजे गोल्डन आवर मध्ये असं गाडी चालवणं आणि मस्त पीसफुल राहणं. वा वा वा. वापी आता इकडून 35 किलोमीटरच बाकी आहे. सुरत क्रॉस केला आम्ही आणि वाजले आता 6 वाजून 10 मिनिटं. भरपूर टाइमपास केलेला आहे मी ऑन द वे. टाइमपास असं आहे वेळ जेवढा घालवला पाहिजे तेवढाच घालवला आहे. त्याच्या आधीचा ब्रेकचा मी स्ट्रेच पूर्ण 250 किलोमीटरचा स्ट्रेच घेतला. आता फक्त राहिलेत 179 किलोमीटर पेंडिंग. अशा प्रकारे आमचे 500 किलोमीटर कम्प्लीट झालेले आहेत. क्या बात आहे. आता या ट्रकला राईट लेन मध्ये जाण्याची काय गरज आहे. एवढा हळूहळू चाललेत बघा. 50च्या स्पीडवर चालवतोय आम्ही दोघं. आता पडले चालले ब्लॉक करून. कसं करणार. कधी सुधारणार हे लोक काय कळत नाहीये आम्हाला. डिसिप्लिन मेंटेन ठेवली पाहिजे यार. तरी पण फर्स्ट लेननीच चाललाय तो. मित्रांनो अशा प्रकारे आपल्या या गुजरात राईडचे 2000 किलोमीटर कम्प्लीट झालेले आहेत. राऊंड अबाउट 2000 किलोमीटरची राईड पूर्ण झालेली आहे. आता फक्त 150 किलोमीटर बाकी आहे. 157 किंवा 160. वाटलाच नाही 2000 किलोमीटर कधी मी चालवली आणि कधी कम्प्लीट केली. वाव. जस्ट लुक ॲट द सनसेट यार. वेलकम टू गुजरात बॉर्डर सिंगाम. अँड आफ्टर दॅट वेलकम टू महाराष्ट्र पोरांनो. चला मित्रांनो गुजरात बॉर्डरवर क्रॉस केल्यानंतर सिल्वासाला फायनली फुल टँक केलेली आहे. कारण की सिल्वासाला पण 95.5 आहे. 30-25 किलोमीटरचा अजून पुढे गेलो डायरेक्ट 106 रुपये आणि ऑलमोस्ट मी अर्ध्या पेक्षा खाली आलेलो. मी बोललो चला भरून घेऊया आपण घरी जायला मोकळे. विंडशील्ड पण क्लीन केलेली आहे बऱ्यापैकी. क्या ही बात आहे. वा 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 वा. चलो फिर अभी लेट्स गो होम. मित्रांनो महाराष्ट्र बॉर्डर आता येत आहे. ऑलमोस्ट पुढे आलेला आहे. पुढे चेक पॉइंट येईल. अजून फक्त 2 तास 28 मिनिटं दाखवत आहे. लवकरात लवकर कव्हर करू. लवकरात लवकर घरी जाऊ. आता बस झालं. भरपूर झाली राईड आजची. मंडळी 7 वाजून 18 मिनिटं झाले आहेत. महाराष्ट्र बॉर्डर मध्ये आलेलो आहे आणि अजून 106 किलोमीटर दिसत आहेत मला माझ्या मॅप मध्ये. मॅप लावलाय 755 1160 13 14 15 16 100 का दिसत आहेत माहित नाही. 450 किलोमीटर माझ्या ऑडिओ मध्ये कम्प्लीट झालेले दिसत आहेत. अजून 100 म्हणजे 750 किलोमीटर कम्प्लीट होतील. मला पुढे हळूहळू. आय होप तिकडे ट्रॅफिक एक ब्रिज होता येताना जाताना मी बघितलं लांब होता ट्रॅफिक. ते मला ट्रॅफिक लागू नये म्हणून आधीच प्रिकॉशन घेतलेलं बरं. अदरवाईज मी अडकून जाईन. महाराष्ट्राचे रोड अजूनही सुसाटच आहेत. छान भले वळणवळणचे असतील. अयो दादा आरामात बट सुसाट आहेत. महाराष्ट्रामध्ये आल्यावर आता मी चालू आले मस्त फुल LED मधले असे प्रॉपर आपल्या महाराष्ट्रामधले हॉटेल प्रॉपर. मगाशी मी शोधत होतो बस सगळे काठेवाले. अरे माही नाही खाणे काय काठेवाडी. हमको यही लगता है हे सब वेज का असो ना. 4 दिवस मी पूर्ण वेज खाल्लेला आहे. वाव. 30 किलोमीटर मुंबई 110 किलोमीटर. माझं घर 70
वाजले 7:45 मित्रांनो. मोस्ट प्रॉब्लेम 8:30 पर्यंत मी घरी टच होणार आहे. 8:30 पर्यंत दॅट्स इट. वाव. खरं सांगू कधी कधी असं मी विसरून जातो की मी ऍक्च्युअली गाडी चालवतोय. असं वाटतं मी व्हिडिओ गेम खेळतोय. व्यायाम करत बापरे. कधी कधी खरंच ट्रॉमाने आपण पोचून जातो. असं होतं असं फील. यू हॅव टू बी व्हेरी फोकस वाईल ड्रायव्हिंग स्पेशली अलोन. मित्रांनो ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडलेली आहे. टोल गेट पर्यंत एक लांब लचक एक ट्रॅफिक आहे 1 किलोमीटरचं. जिकडे ब्रिजचं काम चालू होतं जे मी जाताना बघितलेलं. मला भीती होती आता पण लागेल पण आहे ट्रॅफिक. पण ठीक आहे मुव्हिंग ट्रॅफिक आहे. एवढं काय टेन्शन नाही आहे. आय होप लवकर क्लिअर करू ट्रॅफिक. ती म्हणजे रिक्षावाल्याने यांच्या हायवेवर आई ट्रकवाले कधी सुधारणा नाही यायच्या. महाराष्ट्राच्या गाड्या आहेत रे बाबा. चाय गरम चाय शाम की चाय मेरे को एसिडिटी देती है पर को भाई वसई आ गया भाई. वसई अपना वसई गोल्डन चॅरिट पे आ गेला आहे भाई. तर मित्रांनो 1 नंबरचं काम झालेलं आहे. हा वसईला आता आलो आहे. खूप बरं वाटलं जवळ आल्यावरून घराच्या. चला आता फाउंटन हॉटेलवरून लेफ्ट मारू पुढे. अजून म्हणजे 15-20 मिनिटं अजून फक्त. घोडबंदर रोड आपला. हे बघा यांच्या तिघांनी बोचा लावून चालवतात. त्याचा बापाचा रोड आहे. वसई आलाय. वसईला चहा पिलं मस्त छान म्हणजे मजा आली. आणि अशाच प्रकारे शांतपणे या प्रवासाचा शेवट झाला. पण मनात सुरू राहतील हे रस्ते, हे क्षण आणि या राईडच्या सगळ्या आठवणी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.